हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज एक ब्लाऊजचं जे हुक आणि काज बनवतात ते बघणार आहोत व्हिडिओमध्ये की हुक आणि काज कसे लावायचे आहेत। हे जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी अगदी सोपं आहे। आपण हे जे घेतलेलं होतं पट्टी बनवलेली त्याला फोल्ड करायचं। फोल्ड केल्याच्या नंतर इथे एक जो मिडलला असतो तिथे एक मार्किंग करायचं आणि एक खाली मार्किंग करायचं। 3 मार्किंग झाली त्याच्यानंतर परत मिडलवाला फोल्ड करायचा आणि त्याच्यामध्ये जो निघतोय त्याला परत एक मार्किंग करून द्यायचं। इथे एक बघा एकदम व्यवस्थित आणि सगळं व्यवस्थित डिस्टन्समध्ये येऊन तुम्हाला मार्किंग पण भेटून जातं। मार्किंग करायला इझी आहे। तर चला आपण पहिले काज बनवूया। तर काज बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले सुई टाकून घेतली खालून आणि ती जेवढं तुम्हाला डिस्टन्स ठेवायचं आहे अगदी म्हणजे 2 लाईन आपल्या टेपच्या हिशोबाने 2 ते लाईन इतकं किंवा मग तुम्ही आपली जी सेफ्टी पिन असती त्या पिनच्या हिशोबाने तेवढं डिस्टन्स ठेवून करू शकता किंवा मी व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे किती डिस्टन्स ठेवलेला आहे। म्हणजे सुई मी जिथून टाकते तेवढं डिस्टन्स ठेवून तुम्हाला 2 टाके टाकून घ्यायचे आहेत। मी 2 वेळेस टाकलेले आहे जेणेकरून आपलं पॅक होऊन जातं। त्याच्यानंतर परत हे बघा तुम्हाला मी इथे दाखवते एवढं आपलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला परत खालून सुई टाकायची आहे आणि वरती काढायची। आता इथे थोडंसं तुम्हाला म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे की आपण ही जी लाईन आहे त्याला असं सर्कल करून घेतलं म्हणजे आपल्या अंगठ्याच्या खाली दाबून घ्यायचं आणि उलटी सुई टाकून त्या सर्कलमधून बाहेर काढायचं आहे। परत एकदा दाखवते, अंगठ्याच्या खाली दाबून घ्यायचा दोरा गोल राऊंड करून आणि सुई टाकून त्या सर्कलमधून आपल्याला सुई काढायची आहे। मी तुम्हाला हे पूर्ण बनवून दाखवते व्हिडिओमध्ये, तुम्ही बघून घ्या। सर्कल करायचं आहे आपल्याला, सर्कलमधून उलटी सुई याच्यासाठी की आपण सरळ सुई टाकली तर धाग्यामध्ये अडकून जाते तर परत फिनिशिंग पण चालल्या जाते किंवा धागा ओढला जातो जो आपण खाली अगोदर जे टाकलेले होते लाईन 2 धाग्यांच्या तेही अडकून जातो। त्याच्यासाठी उलटी टाकायची, आपल्याला काढायलाही इझी येते आणि तुम्हाला करायलाही सोपं चाललं जातं। तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने केलेलं आहे दोन्ही पण। पूर्ण मी तुम्हाला इथे रेडी बनवून दाखवते। काहीच नाही, फक्त आपल्याला पहिले धाग्याचा सर्कल बनवायचा आणि त्या सर्कलच्या मधून आपल्याला सुई बाहेर काढायची। इथे एक तुमची एक डिझाईन सारखं रेडी पण होऊन जातं आणि ते जाड पण होतं, छानही दिसतं। अगदी हे बिगिनर्ससाठी महत्त्वाची टिप्स आहे, त्यांना थोडंसं हार्ड जातं। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपली रेडी झालेली आहे। त्याच्यानंतर इथे खालून सुई टाकून आपल्याला पॅक करायचं आहे। पॅक केल्याच्या नंतर हे बघा तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने रेडी केलं। एक पिन टाकून दाखवते मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला डिझाईन व्यवस्थित लक्षात येईल। सेम धागा असल्यामुळे थोडंसं दिसायला कन्फ्युजन होतं किंवा मग डिस्टन्स लक्षात येत नाही। दुसरी आपल्याला डायरेक्टली स्टार्ट करायचं आहे। खाली लॉक करून दिली स्टिच, त्याच्यानंतर आपल्याला परत दुसरं लगेच स्टार्ट करून घ्यायचं आहे। दुसऱ्यालाही आपण सुई ठेवणार आणि सेम त्याच पद्धतीने आपण खाली करून आपल्याला जेवढं आपण फ्रंटवाला ठेवलेलं होतं तेवढंच डिस्टन्स ठेवून आपल्याला पिन टाकायचे आहे, म्हणजे सुई टाकायची आहे आणि तेवढंच डिस्टन्स आपलं रेडी होते। इथे पण मी 2 स्टिच घेते, म्हणजे ऑलरेडी 4 फोड धागा आहे माझा। मी जो सुईत धागा घेतलेला आहे तो 4 पदरी आहे, तो 4 पदरी धागा आणि नंतर आपण जे डबल टाकतो म्हणजे 8 पदरी होऊन जातं, तर जाड रेडी होऊन जातं आणि छानही दिसतं। हे बघा परत एकदा दाखवते, सर्कल केलं आणि सुई आतमधून टाकली। तुम्ही परत एकदा बघू शकता की सुई आतमधून टाकली। मी हे पूर्ण रेडी करून घेतलंय आणि त्याच्यानंतर इथे खाली सुई टाकून पॅक करते। अगदी व्यवस्थित अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे रेडी करायचे आहे। जसे मी हे 2 केलेले आहे, याच्यामध्ये तुम्हाला पिन टाकून दाखवते मी। तसेच आपल्याला सगळे रेडी करून घ्यायचे आहे। मी इथे सगळे रेडी केलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे लॉक करायचं आहे लास्टवालं, म्हणजे जे वरचं होतं ती बाजू लॉक करायची आहे। तर मी उलट्या साईडने करून तुम्हाला दाखवते। यालाही आपण त्या पद्धतीनेच एक गाठ मारून घेऊन थोडंसं एक लास्टवाला जो आहे तो थोडासा कपड्यामध्ये अडकवायचा आहे की जेणेकरून आपली गाठ तुटत नाही, जी आपण धागा बसवतो त्याची गाठ तुटत नाही। अशा पद्धतीने आपण इथे केलेले आहेत काज। आता आपल्याला हुकची मार्किंग करायची। तर हुकची मार्किंग पण आपण जसे काज केलेले आहे त्या पद्धतीनेच आपल्याला काजच्या समोर कपडा ठेवून हुकची मार्किंग करून घ्यायची। तुम्ही इथे काज बघू शकता आपले रेडी झालेले। आता काजचा कपडा असा ठेवला आणि त्याच्यानंतर हुकपट्टी जी आहे ती आपण अशी एकमेकासमोरासमोर ठेवणार आणि जिथे जिथे आपले काज झालेले आहे तिथे आपण मार्किंग करणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता आपण जिथे जिथे काज झालेले आहे तिथे आपण सरळ मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर असंही लावून बघू शकता तुम्ही बरोबर काजवर आपली मार्किंग येते का। तुम्ही जर ज्या पद्धतीने लावलाय त्याच्या हिशोबाने तुम्ही असं लावून बघू शकता। मी जसं लावलेलं आहे तसं आपली बरोबर काजवर मार्किंग येते का, तर आपली बरोबर काजवरतीच मार्किंग येते। जर तुमची मागे पुढे होत असेल तर तुम्ही ती परत करू शकता, म्हणजे जे चॉकनी केलेलं असेल ते इरेज करून तुम्ही परत करू शकता मार्किंग व्यवस्थित। पण तुम्ही जर या पद्धतीने केली तर तुमची चुकणारही नाही। तर चला आता बघूया हुक लावायचं।
हुकला पहिले आपण ठेवून घेतलं आणि अंगठ्याच्या साहाय्याने असं त्याला थोडंसं दाबून ठेवायचं आहे की जेणेकरून ते हलणार नाही. आणि खालच्या ज्या आहे त्याला पण आपण इथे पण मी 4 फोल्डच धागा घेतलेला आहे. यालाही तसंच करायचं, सर्कल करायचं आहे आणि सर्कलच्या मधून धागा काढायचा आहे की जेणेकरून आपली खालची पण डिझाईन छानशी रेडी होऊन जाते आणि हुक पण पॅक बसून जाते. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने मी इकडे 3 मारलेले आहे. मी व्हिडिओत सध्या 2च दाखवलेले आहे, पण मी मारलेले एक्स्ट्रा होते व्हिडिओ मध्ये. इकडे पण मी 3 मारून घेणार आहेत. आपल्याला इथे पण 3 टाके मारायचे आहे या साईडना, पण ते पण आपल्याला सेम तसेच मारायचे आहे. तुम्ही बघू शकता मी सर्कल करून घेतेय याचा जो धाग्याचा जो सर्कल आहे आणि सर्कलमधून सुई काढायची आहे जेणेकरून आपली गाठ पण बनती आणि धागा निघतही नाही. इथे वरती हुक पॅक करण्यासाठी आपण पाठीमागून खालून थ्रेड घातलेला आहे की जेणेकरून वरती थ्रेड दिसणार नाही. आणि हुकचं जे नोक आहे त्या नोकमध्ये सर्कल करून आपल्याला नोक ते पॅक करायचं आहे. त्याला पण मी 2 स्टिच मारते जेणेकरून नंतर हुक पण असं वरती उचलत नाही. ओके, या पद्धतीने. आता परत आपण दुसऱ्याला धागा असंच ठेवणार, परत इथे हुक लावून ठेवणार आहे. अंगठ्याच्या साहाय्याने दाबून ठेवायचं आणि जसं आपण पहिल्यावाला लावलेलं आहे तसंच सेम आपल्याला हे पण लावून घ्यायचं आहे. मी इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीनेच आपल्याला पूर्ण हुक पॅक करायचं आहे. आपण असंच हुक 2-3 टाके मारून, तुम्हाला जर हवंच तर तुम्ही 4 पण मारू शकता, पण 3 टाके गाठ येत असले आपल्या प्रत्येक जी सुई टाकतो त्याला प्रत्येक वेळेस गाठ येते, त्याच्यामुळे आपली हुक पॅक होऊन जाते. तुम्ही 3 टाके मारले तरी खूप आहेत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 4-4 टाके देऊ शकता, पण खूप काही गाठ येत असल्यामुळे खूप टाक्यांची गरज पडत नाही. खालून सेम हे फक्त फिनिशिंगमध्ये की आपल्याला जी सुई आहे ती खालून कपड्यातून टाकायची आहे आणि हुकचं जे नोक आहे ते पॅक करून घ्यायचं आहे. त्याला पण आपण 2 वेळेस टाके मारणार आहेत की जेणेकरून ते असं उचकत नाही किंवा वरती उचलत नाही हुक लावल्याच्या नंतर पण. अशा पद्धतीने आपल्याला सगळे हुक अटॅच करून घ्यायचे आहे. हे तिन्ही पण जे मी तुम्हाला दाखवलेले होते त्या पद्धतीनेच मी इथे 5 पण हुक लावून घेतलेले आहे सगळे. आणि याला एक लॉक करणार आहे. तर लॉक करायचं सेम जसं मी याला लॉक केलं होतं काचच्या साईडला तसंच आपल्याला थोडासा कपडा पण घ्यायचा आहे लॉक करताना. कपडा घेऊनच आपल्याला लॉक करायचा आहे. तर आपण इथे याला पण असंच सेम लॉक करून घेऊया. त्याच्यानंतर मी कैचीने उरलेला धागा कट करून घेते. तुम्ही इथे बघू शकता आपले छान पद्धतीने रेडी झालेले आहे. मी तुम्हाला हे पूर्ण लावून पण दाखवते, मध्ये आपला कुठेच गॅप वगैरे पण राहत नाही. हे रेग्युलर सगळ्यांनाच येऊन जातं, पण ऑलरेडी जे बिगिनर्स आहेत की ज्यांनी नवीन क्लास वगैरे केला आहे त्यांना थोडंसं हार्ड जातं. त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे की त्यांना हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर इझी चालला जाईल थोडेसे हुक आणि काज लावणं. आणि हा पण एक ब्लाऊजचा मेन भागच आहे की जसं आपण ब्लाऊज स्टिच करतो तसं हुक आणि काज लावणंही तेवढंच परफेक्ट आपल्याला आलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं छान पद्धतीने असं रेडी झालेलं आहे. उचकत पण नाही आहे आणि वरती पण उचलत नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे अगदी छान पद्धतीने रेडी आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी म्हणजे काही ट्रिक वगैरे बघायची असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता की तुम्हाला कुठली कटिंग वगैरे बघायची असेल तर. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब याच्यासाठी की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल असं नवीन व्हिडिओ टाकल्याच्यानंतर. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं छान पद्धतीने रेडी झालेलं आहे. अगदी ब्लाऊज आणि हुक दोन्ही पण आपलं रेडी आहे. आणि आता आपण म्हणजे हे झालं साधं 5 हुकच्या. जर तुम्हाला 7 किंवा 8 आपल्या बोटनेकसाठी कधी कधी 7 हुक लागून जातात किंवा 8 हुक लागून जातात. त्याच्यासाठी तुम्हाला 2-2 इंच किंवा 3 इंच घेऊन मार्किंग करावं लागतं आणि सेम हुक याच पद्धतीने लावायचे असतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.